चांदवड तालुक्यातील केद्राई देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या खडक ओझर या गावी शेतात गहू या पिकाला पाणी देत असलेल्या दोन सख्ख्या भावांवर दोन बिबट्यांनी अचानक जीवघेणा हल्ला केला। तेव्हा बिबट्यांशी झटापट करत त्या हल्ल्यातून दोघा भावांनी आपली सुटका करून घेतली। मात्र या झटापटीत बिबट्याच्या हल्ल्यात ते जखमी झालेत। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि घबराट निर्माण झालेली असून गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट असल्याची चर्चा गावकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली। खडक ओझर येथील शेतकरी शणंदू मोतीराम पगार आणि बबन मोतीराम पगार अशी या जखमी शेतकऱ्यांची नावे आहेत। आजूबाजूच्या लोकांनी या बिबट्याच्या जोडीला मोठमोठ्याने आवाज करत पिटाळून लावले, परंतु या भागामध्ये प्रचंड दहशत बिबट्यांची झाली आहे। जखमींना वडाळी भोई प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी घेण्यात आले, तेव्हा तेथे जी लस प्रतिबंधात्मक दिली जाते ती उपलब्ध नसल्याने तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी दोन्ही जखमींना नाशिक शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले। या हल्ल्यामध्ये दोन्ही शेतकरी प्रचंड भीतीच्या सावटाखाली असून हात, पोट आणि पाठ या भागांवर कमी अधिक प्रमाणात जखम्या झाल्या आहेत। चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे, वनपाल वाल्मिक वरगळ, वनरक्षक चंद्रकांत मार्गेपाड, किशोर मोहिते वनमजूर वसंत देवरे, भारत जाधव, अशोक शिंदे यांच्या मदतीने रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यासाठी वन विभागाने मदत करत आजच तेथे पिंजरा लावला जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील शेतकऱ्यांचे कुत्रे या बिबट्यांनी लक्ष केले आणि आता थेट माणसांवरच चाल करत असल्या कारणाने अनेक लोक भीतीच्या सावटाखाली आहेत। खडक ओझर, वडनेर भैरव, शिरवाडेवणी, खंडळवाडी, पिंपळनारे या परिसरात सतत बिबट्यांचा वावर असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेती कामावर होत आहे। प्रतिनिधी किशोर बस्ते, दिशा न्यूज, कसबे सुकेने।